बघा तुम्हाला आता हे बघा फुलांचा, गुलाबी फुलांचा किती भार आलाय बघा. आणि हे बघा आता तुम्हाला नारळचा पण मोहर किती आलाय बघा. नवीन नवीन कोंब आल्यात. आता तिकडे एक नवीन कोंब आलाय. 4 कोंब येऊन गेल्यात. पण पहिल्यांदा कसं असतंय सगळ्या कळ्या पडत असतात. पहिल्यांदा कुठल्या पण झाडाच्या आंब्याचा मोहर पण पहिल्यांदा येवत असतोय. आणि हे बघा आता केळीचं बघा कसं मस्त एकदम छान एक 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 काल एक फणी पिकली. आता आज दुसरी फणी दिसायला आल्या बघा. काल एक संकष्टीचं थोडं काढलं होते आणि थोडे आहेत अजून काढून सगळीच थोडी घरात ठेवायची आणि थोडी आमचे शेजारी आहेत त्यांना द्यायचं. काय कारण ते आम्हाला कायम त्यांच्या आंब्याच्या झाडाचा आंबा कायम जर सीझनला आपलं पिकवतात घरातच आणि आम्हाला आणून देतात. पिकवलं की सगळ्यांना 4-4 देतात. तर आता आम्ही पण त्यांना केळ्याचं बघूया आता किती निघतात केळे त्याच्यावर आहे. मग सगळ्याला थोडे थोडे देऊन टाकायचे. गुड मॉर्निंग गाईज, मी शकुंतला बंगाळे. नमस्कार. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असतात. ठीकच राहायचं. आणि आता सगळ्याला नाश्ता दिला. सगळ्याची जिथल्या तिथं जिकडं तिकडे गेली आता कामाला. आणि मी आता आपल्या बागेतलं काय हार्वेस्टिंग करणार आहे चला तुम्हाला दाखवते. या 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 तर बघा गाईज फायनली बघा केळी हार्वेस्टिंग करायला लागलो आम्ही. सगळे पिकलेत बघा. किती पिकलेत बघा. 2-3 घड पिकलेले आहेत. अजून थोडे कच्चे पण आहेत. आता ते हळूहळू पिकतील. तर गाईज बघा आपल्या बागेतली ताजी ताजी केळी. तर या तुम्ही पण. कशी आहेत सांगा कमेंट मध्ये. आणि देशी आपली केळं म्हणजे कशी बिना औषधाची बिना केमिकलची ऑर्गॅनिक. तुम्ही पण थोडीशी जागा असली तर लावू शकता. याला काही लई जास्त जागा लागत नाही. बघा किती थोडी जागा आहे बघा. केवढी जागा आहे बघा. फक्त एकदम थोडीशी 2-3 फूटची जागा असेल. 2x2 च्या जागेत आहे ती. म्हणजे 4x4 ची म्हणलं तरी चालेल. एवढ्यात का नाही 3-4 रोपं आल्यात. तर आता हे जर घड पिकत आले की हे मग नंतर हे झाड काढून टाकायचं. तोपर्यंत ही एक झाड येत आहे आणि त्यानंतर मागे एक आहे. आता ही जरा खराब झालेली आहे. थोडी फुलत्यात चांगली. हे एक मोठं होतंय आणि ते मागचं पण मोठं होईल ना. अडचण कमी होऊन जाईल. तर चला आता आतूल काढतोय. तिकडच्या साईडचं माझ्या हाताला येत नाही त्यामुळे आतूल काढते. हा हा देटा सकटच काढ. तर गाईज बघा आपल्याला आपलं म्हणजे कष्ट केल्याला थोडं का होईना फळ मिळतं. तर आपण काय प्रयत्न करत राहायचं. आणि मी तर प्रयत्न करतेच तुम्हाला माहीतच आहे. आणि तुम्हाला पण थोडंसं म्हणजे जागा असली ना तर तुम्ही म्हणजे आवश्यक लावाच. म्हणजे कसं आहे हे आपल्या मुलांना आपल्या निरोगी आणि बिना केमिकलचं जर खायला म्हणजे द्यायचं असलं ना तर आपण थोडं कष्ट केलंच पाहिजे. आणि आपल्या कष्टामुळं थोडंसं फळ मिळालं तर आपल्या सगळ्यालाच परिवाराला मिळतंय. त्यामुळं काय वाया जात नाही. थोडासा टाईम त्याच्यासाठी काढला ना झाडांसाठी तर झाडं आपल्याला नक्कीच काय ना काय देते ते. आणि निसर्ग कसा आहे माहित आहे तुम्हाला. निसर्गाला जेवढं जपताल तेवढं निसर्गाकडनं आपल्याला हा दे मग हळूहळू निसर्गापासून आपल्याला भरपूर काय आपल्याला म्हणजे मिळतंय. असं नाही की हा होय हा चाल का द्यायचं आहे त्यांना. हा मोठे एक साईडला ठेवू. नाही फणी निघत नाही रे. फणी नाही निघत. असू दे काय होत नाही. चला मला पडतंय थांब. बनाना आपण 2 घ्यायचा या काय. विहान पण आलाय बनाना घे. विहानला लय आवडतोय बनाना मला. हे बघ किती निघाल्या. अजून काल त्या दिवशी किती काढले होते आता अजय त्या दिवशी. सो गाईज बघा आता अजून एक फणी आहे. ती थोडीशी कच्ची अशी वाटायला लागल्या. उद्या काढायची ती. आज आता किती निघाल्या तुम्हाला सांगतो बघा. आज बघा तुम्हाला मोजून सांगतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 24 म्हणजे 2 डझन केळी निघाली. आणि पण आम्ही जवळजवळ 10-12 काढले. 10-12 काढले. हा आणि पहिलं केळ आपण देवाला ठेवलं नैवेद्याला. संकष्टी होती त्या दिवशी आणि अचानक माझं ध्यान गेलं. किती केळी निघलेले आहे सांगा कमेंट मध्ये कशी वाटते. आणि अजून आहे एक घड आहे इकडे. हा एक घड पिकलेला आहे. थोडा कच्चा आहे. हा थोडा कच्चा आहे. आणि एक घड कसा आता खालीची 2-3 घड आहेत ते आता हळूहळू ते पिकणारच. ती पिकून ती काढली ना मग खालची पिकतेलीच. का की तिकडची पिवळी झालेत आतूल साईडला खालची. म्हणजे आता नाही काढायची नाही आता. हा नाही ती कसं पिकेल तसं काढायचं. आता अशा कच्चे काढून चालत नाही. मग खात नाहीत कोण. या आतूल. तर गाईज बघा म्हटलं टेस्ट करूया. काल आम्ही काय खाल्लो नव्हतो. मी आणि मम्मी शेतात गेलो होतो.
त्यामुळे आम्हाला काय भेटलं नव्हतं. बाकी सगळ्यांनी टेस्ट केले. आता मी पण टेस्ट करतो. एक नंबर. आपण केळीच्या झाडाला या सगळ्या झाडांना कुठला खत टाकतो? आम्ही फक्त शेणखत आणि किचन वेस्ट. कंपोस्ट. हा, किचन कंपोस्ट. किचन कंपोस्ट आणि शेणखत या 2 वरच आम्ही ही केळी पिकवलेले आणि ते पण झाडावरच पिकलेले, बाजूला काढून नाही. असं नाही. आणि मला ते करायचंच नव्हतं. मी म्हणायचे ना कायम की तिथल्या तिथं काढून म्हणजे पिकल्यावरच आपण आणायचं. आतून पण बघा किती छान आहे. आणि केमिकल्स असते ना तर ते हिथं आहे ना बघा गाईज, तुम्हाला सांगते केमिकल्स जे असतात ना ते हिथं ह्या साईडला की नाही हिथं एकदम काळं काळं झालेलं असतं ते केमिकलमुळं. ती केळी उघडी ठेवली ना लगेच काळी पडतात. काळी पडून जगळून. आणि आता रोग कसले निघाल्यात त्यापेक्षा आपलं दारात थोडीशी जागा असली तर तुम्ही पण लावून नक्कीच लावा. मी तर म्हणेल नक्कीच लावा. 2x2 ची जागा जरी असेल, 4x4 ची जागा जरी असेल ना तेवढ्यात लावायचं. आरामशीर तुमचं घर पूर्ण खाते. होय, घर पूर्ण खाते. आणि मुलांना आपल्या दारातली केळी, सीताफळ आणि पेरू हे तर आपण फळ नक्कीच चालू शकतो आपण. आणि ते चांगलं असते शरीराला. आणि सगळं केळीच्या झाडाचं सगळ्यात महत्वाचं गोष्ट त्याला केअर करायची गरज नाही, काळजी करायला लागत नाही, पाणी द्यायची गरज नाही. पाणी तर द्यायची गरजच पाणी टाकला तरी त्याच्यावर सर्वाइव्ह करते. आणि केळीच्या झाडाला मेन म्हणजे नाही जास्त पाणी चालत नाही, त्यामुळे थोड्या पाण्यात तरी सर्वाइव्ह करते आणि चांगलं फळ देते. आणि मेन म्हणजे एक झाड झालं की दुसरं झाड येतच राहते, असं सायकल चालूच राहते. आणि हे त्यामुळं तुम्ही धमक अशी देशी ऑर्गॅनिक केळी खा. थोडा पसारा मांडून आणि आता सिया विहानचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा पप्पांनी बाजार आणला होता तर साबण वगैरे साबण, तर साबणांसोबत बघा कसं खेळायला लागलं दोघं जण. बघा हे बघा इकडे मम्मीने आता आम्हाला आवाज दिलाय. काय चाललंय बघा इथं. काय चाललंय? आमटी केली, भात केला, आता मस्तपैकी भजी करूया. लई दिवस झाला आतून सांगण्यासारखं म्हणतोय मम्मी भजी कर भजी कर. तर डाळीचं पीठ संपलं होतं आणि तिकडे धावपळ मला झालं नाही. तर जर पावसाळ्याच्या आधी मी 2-3 किलो डाळ दळून आणून ठेवते. म्हणजे कसं होतं बाजारातलं पीठ मिक्स असतंय आणि ते मैदा मिक्स असतंय का काय काय माहिती. ते भजी पण चांगली होत नाही आणि बेसन करायचं म्हणलं तरी पण चांगलं होत नाही. त्यामुळं आता पण विकतच आणलंय मी. आता बघू जरा थोडंसं डाळ जरा कडक चांगली मिळाली तर नाही मिळाली तर मग भाजून दळून आणणार. हलकी हलकी गरम केली ना कडक आणणार. हे बघा हे पीठ कसं आहे बघा एकदम चिकट पीठ आहे. असं नाही पाहिजे. भजीचं पीठ जरा मोठं टाकलं ना मग भजी एकदम खुसखुशीत होत्या, कुरकुरीत एकदम चांगली. बघा आज फायनली वायफाय बसलेलं आहे आपल्या घरी. जिओचं बसवलेलं आहे, जिओ एअर फायबर. आणि आज तुम्हाला सांगतो आज ऑफर चालू आहे त्यांची 15 ऑगस्टची. तर 1000 डिस्काउंट बसलेला आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन चार्जेस फ्री बसलेले आहेत. ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये करणार होतो पण घराच्या कामामुळं झालं नाही, पण आता बसवलेलं आहे फायनली आम्ही. हां 1000 इन्स्टॉलेशन चार्जेस होते पण 15 ऑगस्टची स्कीम आहे. आता पाहिजे तेवढं नेट वापरा बिनधास्त, नो टेन्शन. बघा सियाचा स्टडी चालू आहे आणि विहान बघा येऊन मोबाईलवर काय तर घेऊन दाखवा लागला आहे. आणि आई पप्पा आता इथं चहा पिऊन बसलेले आहेत निवांत. आज जरा वातावरण उघडं आहे तर निवांत आनंद घेत बसलेत बघा वातावरणाचा. छानपैकी झुळझुळ वारं चालू आहे. विहान फोन दे इकडं. फोन नाही घ्यायचा. चला तर गाईज बघा आता आज आमची कामं एक पेंडिंग काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे वायफाय लावायचं होतं ते वायफाय लावून झालेलं आहे. आणि वायफाय लावलं आहे आणि व्हिडिओ नाही येणार असं नाही होणार. त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे, लवकरच तुम्हाला तो बघायला भेटणार आहे. आणि चला आता जेवायला बसलो आहे आम्ही सगळेजण. इकडे बघा पप्पा आई आजी बसले. माझं पण ताट आलेलं आहे जेवणाचं तर पटकन जेवतो. या तुम्ही पण जेवायला. तर गाईज बघा सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता सगळ्यांची आता तयारी चालू आहे झोपायची. तर गुड नाईट मित्रांनो सगळ्यांना. चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बस.